Please put your present here, everyone. Okay, done. Since we have completed revision of our 4 lessons, we are going to start with our lesson number 5 today. Yes, am I clear? Am I right? We have completed revision, right? Okay. Yes. So our fifth lesson is about food. Food that we eat, how it should be, what safety rules we should follow, that we are going to learn in this lesson. Okay. Before that, they have asked us to complete the following chart with correct information. Yes. So jawar, wheat, millet, that is bajra and rice. What nutrients we get from that? Tell me. What types of nutrients you get from jawar, bajra and all rice? Proteins, carbohydrates or fats? Then what about beans and pulses? Beans and pulses? These grains gives us carbohydrate, okay, and beans and pulses gives us proteins. Then what about oil and ghee? Oil and ghee, fats. And fruits and vegetables, vitamins. Good. See, all constituents of food, carbohydrates, fats, proteins, vitamins, minerals, and fiber are what and water are necessary for the proper growth of body. Okay, so for the human body to grow properly, to survive, we require types of nutrients. Okay, many types of nutrients we require, and the food we eat gives us carbohydrates, fats, proteins, vitamins, minerals, fiber and water. Okay, we get these nutrients from food materials like wheat, jawar, pulses, rice, vegetables, fruits, etc. However, what will happen if these food material are infested by insects or spoiled in any way? बघा, आपल्याला आपण जे काही अन्न खातो, जे काही फूड मटेरियल इनटेक करतो, त्यामधून हे सगळे पदार्थ मिळत असतात. येस, कार्बोहायड्रेट्स, देन फॅट्स, प्रोटीन्स, विटामिन्स, मिनरल्स, फायबर्स, वॉटर, हे सगळे पदार्थ आपण जे काही अन्न घटक खातो त्याच्यातून मिळत असतात. पण हे आपल्याला मिळतात आपण खाल्ल्या गेलेल्या गहू, ज्वारी, तांदूळ, भाज्या, फळे इत्यादी पासून. पण ही फळे किंवा ही धान्य जर खराब असतील तर, किंवा इफ दे वेर व्हॉट इफ दे वेर इन्फेस्टेड बाय इन्सेक्ट्स, म्हणजे ते किडलेले असतील तर? पहा, इमेज 1, गव्हाचा पोता आहे आणि उंदीर ते खात आहे. नेक्स्ट इमेज, उघड्यावरचं अन्न आहे, समोसा, वडापाव आणि तिथे माशा फिरत आहेत. देन फ्रूट अँड व्हेजिटेबल वेंडर इज हिअर, आणि तिच्या बाजूला खूप कचरा पडलेला आहे आणि त्याच्यावर सुद्धा माशा घुंगावत आहेत. आणि इथे धान्याचं साठवण केलेली आहे, त्याच्या बाजूला घाण पडलेली आहे. ओके, हे काय आहेत? आपल्या सराउंडिंग मध्ये घडणारे इव्हेंट्स आहेत, म्हणजे आपल्या आजूबाजूच्या परिसरात ज्या काही घटना घडतात त्या या आहेत. फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर फूड स्पॉइलेज. मग हे आपलं फूड कशा प्रकारे स्पॉइल होतं, कशामुळे स्पॉइल होतं? समटाइम्स फ्रुट्स और देअर स्किन्स टर्न ब्लॅक. इफ यू हॅव सीन, कधी कधी काय होतं, फळे किंवा फळांच्या ज्या साली असतात त्या ब्लॅक कलर होतात. ओके, काळपट होतात थोड्या. सम फूडस्टफ्स गिव्ह आउट अ फाऊल और बॅड ओडर. काही पदार्थांना कडवट किंवा एकदम आपल्याला न सहन होणारा असा वास सुद्धा येतो. Such foodstuffs are not suitable for us to eat. मग हे असे पदार्थ आपल्या खाण्यासाठी योग्य नसतात.
Sometimes naturally available food materials are spoiled by wrong handling, as when they are overcooked or improperly stored, say in a damp place. बघा, पण कधी कधी आपल्याला जे नॅचरली प्रोडक्ट्स मिळतात, निसर्गतः जे प्रोडक्ट्स मिळतात, ते सुद्धा कधी 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 काय होतं, आपण त्यांना खाऊ शकत नाही. आणि त्याची कारणं काय आहेत? आपण कधी-कधी आपले पदार्थ ओव्हर कुक करतो, खूप जास्त शिजवतो किंवा अ, त्यांना वी कीप देम इन अ डॅम्प प्लेस. काही ओलसर अशा ठिकाणी आपण त्यांना ठेवतो किंवा इम्प्रॉपरली स्टोअर. साठवणुकीची पद्धत जर योग्य नसेल, तर या पद्धतींमुळे काय होतं, या सगळ्या गोष्टींमुळे आपल्या पदार्थावर इफेक्ट होऊ शकतो. त्याचा दर्जा बिघडू शकतो. In such cases, the quality of the food materials deteriorates. They may also be spoiled during transportation. Can you give some more examples of food spoilage? बघा, मग कधी-कधी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जर फळे आणली जातात किंवा भाजीपाला किंवा धान्य आणलं जातंय, तर त्या ट्रान्सपोर्टेशनच्या प्रक्रियेत सुद्धा आपलं जे अन्न आहे ते खराब होऊ शकतं. अजून एखादं एक्झाम्पल तुम्ही देऊ शकाल का फूड स्पॉइलेजचं? कशामुळे फूड स्पॉइल होऊ शकतं आपलं अजून? येस, एनीवन? सांगा. एनीवन? अजून फूड स्पॉइल होण्याची काय कारणे असू शकतात? इम्प्रॉपर स्टोरेज. येस. देन ओव्हर कुकिंग. Yes, we forgot to close them. Good. If we did not cover our baked or made material or food, that can be infested by insects. Okay. See. Factors responsible for, sorry. Next, the foodstuffs we consume, whether of animal or plant source, must be of the best quality. आपण जे काही पदार्थ खातो, मग ते वनस्पतींकडनं मिळालेले असू देत किंवा प्राण्यांकडनं मिळालेले असू देत, ते काय असायला हवेत? बेस्ट क्वालिटीचे, म्हणजे उत्तम दर्जाचेच असायला हवेत. अदरवाइज वी मे फॉल प्रे टू डिझीज ऑर इलनेस. आणि जर असं झालं नाही, तर आपल्याला एखादा रोग होऊ शकतो किंवा आपली प्रकृती बिघडू शकते. Food is said to be spoiled if there is a change in its color, odor, texture, quality, taste, and there is a loss of its nutrient content. मग आपलं अन्न खराब झालं आहे असं आपण कधी म्हणतो? जेव्हा आपल्या अन्नपदार्थाचा जो रंग आहे किंवा त्याचा जो ओरिजिनल वास आहे, टेक्स्चर म्हणजे त्याचा पोत, क्वालिटी त्याचा दर्जा आणि त्याची टेस्ट म्हणजे चव, यांच्यामध्ये जेव्हा बदल होतो, तेव्हा त्या अन्नपदार्थामधील न्यूट्रिएंट्सचा, पोषक द्रव्याचा नाश झाला आहे असं आपण म्हणतो. ओके. सी. On a day out with our friends or family, we enjoy mouth-watering dishes like pani puri, shev puri, pav bhaji, vada pav, pizzas, burgers. Okay, but have you ever given a thought to how or where they were made? बघा, कधी कधी सुट्टीच्या वेळी आपण जेव्हा आपल्या घरातल्यांसोबत बाहेर जातो, मित्रमैत्रिणींसोबत बाहेर जातो, तेव्हा आपण पाणीपुरी, शेवपुरी, पावभाजी, पिझ्झा, बर्गर यासारखे पदार्थ खूप आवडीने खातो. पण हे पदार्थ कुठे बनवले जातात याचा विचार कधी तुम्ही केला आहे का? वेअर दे डिस्प्ले अँड सर्व हायजेनिकली. ते जेव्हा विक्रीत ठेवलेले आहेत किंवा ते जेव्हा बनवले गेलेले आहेत, तेव्हा त्या बनवणाऱ्यांनी स्वतःचे हात धुतले होते का? त्याने हायजीनच्या गोष्टी पाळल्या होत्या का? व्हॉट वॉज द सोर्स ऑफ द वॉटर यूज फॉर प्रिपेरिंग देम. आणि त्यासाठी कोणतं पाणी वापरलं गेलं आहे, या सगळ्यांचा विचार आपण करत नाही. ओके, करतो का आपण? टेल मी. येस ऑर नो? नो, वी डिड नॉट थिंक ऑफ दॅट. त्यामुळेच आपण हे पदार्थ जेव्हा एक्सेसली खाल्ले जातात, जास्त प्रमाणात खाल्ले जातात, म्हणून आपण आजारी पडतो.
कारण ते बनवताना कोणत्या प्रकारचं पाणी वापरलं गेलं आहे हे आपल्याला माहिती नसतं. ओके. Wait for some time. Okay, let's start. See, which fruits in the picture appear to be good to eat? Why? आता या हे जे पिक्चर दाखवले आहेत, हे जे चित्र दाखवले आहेत, यामधलं कोणतं फ्रूट तुम्ही खाल आणि का? खाण्याजोगं कोणते फ्रुट्स खाण्याजोगे आहेत असं तुम्हाला वाटतं? येस. Mango and grapes. Okay. Why banana and that other fruit? I think it is rotten apple. Yes. Why you will not eat banana and that other apple? Yes. Anagha, right? हॅलो मॅम. Yes. बनाना अजून ग्रीन कलरचा आहे कारण त्याला तो अजून पिकलेला नाही आणि जे ऍपल आहे ते खराब झालेलं आहे. Yes. Banana is still unripened and the apple is rotten. Okay. So various kinds of changes occur in food material. For example, fruits turn black or change taste. Meat becomes sour or peanuts become rancid. All these changes occur due to factors within the food material. बघा, यामध्ये काय काय फरक होता आपल्या फळांमध्ये? फळांचा रंग बदलतो. आपल्या फूड मटेरियल मध्ये कोणकोणते प्रकार होत राहतात? आपल्या फळांचा रंग बदलत राहतो. त्यानंतर किंवा ते काळपट होतात, त्यांची चव बदलते. जे काही मीठ आहे, मांसाल जे पदार्थ आहेत त्यांना आंबट वास येतो आणि पीनट्स बिकम रॅन्सिड. रॅन्सिड म्हणजे शेंगदाणे खवट लागायला लागतात जेव्हा ते खराब होतात. ऑल दी चेंजेस ऑकर ड्यू टू दी फॅक्टर्स विदिन दी फूड मटेरियल. आणि हे जे चेंजेस आहेत ते कशामुळे होतात? हे चेंजेस होतात त्या फूड मटेरियल मध्ये असणाऱ्याच फॅक्टर्समुळे. ओके. त्या फूड मटेरियल मध्ये असे काही पदार्थ असतात ज्यामुळे अशा प्रकारचे चेंजेस फूड मटेरियल मध्ये होऊ शकतात. नेक्स्ट. Often food grains etc. produced in farms are damaged due to various reasons like improper handling, improper storage, improper transportation etc. बघा, शेतात जे काही अन्न पदार्थ तयार होतात त्यांना प्रत्येक वेळी त्यांना हार्म केलं जातं, डॅमेज होतात, ते त्यांना इजा पोचते. कशा प्रकारे? शेतकरी ते पीक काढतो आणि नंतर पुढे प्रोसेस होतं, बरोबर. सगळीकडे पाठवण्यासाठी पहिले ते गोडाऊन मध्ये जातं, नंतर तिथून आणून दुकानांमध्ये येतं. यामध्ये कितीतरी माणसं त्याला हाताळतात, त्यामध्ये कोणीतरी अयोग्य पद्धतीने हाताळणारं पण असू शकतं. त्या धान्याची योग्य साठवण केली जात नाही आणि ट्रान्सपोर्टेशन मध्ये सुद्धा इम्प्रॉपरली काहीतरी हँडलिंग होऊ शकतं, त्यामुळे हे अन्नपदार्थ खराब होऊ शकतात किंवा डॅमेज होऊ शकतात. Some foodstuffs like meat and milk are either acidic or alkaline. बघा, काही अन्नपदार्थ जसं मांस आणि दूध हे
यांच्यामध्ये ऍसिड तरी प्रेझेंट असतं किंवा अल्कली तरी प्रेझेंट असतं. ते आम्लयुक्त तरी असतात किंवा अम्लारीयुक्त तरी असतात. दे मे गेट स्पॉइल्ड ड्यू टू केमिकल रिएक्शन ऑन कॉन्टॅक्ट विथ मेटल्स. आणि ते कधी खराब होतात जेव्हा त्या अशा अन्न पदार्थांचा मेटल सोबत, धातू सोबत संपर्क येतो. जर ऍसिड प्रेझेंट असेल, तुम्ही पाहिलं आहे का तांब्याच्या भांड्यामध्ये जर दूध वगैरे ठेवलं तर ते खराब होतं, त्याचं दहीमध्ये रूपांतर होतं. हॅव यू एव्हर सीन दिस? Yes, because lactic acid is present inside a milk. Okay, and it reacts with that lactic acid reacts with the copper. That's why it gets spoiled. Sometimes foodstuffs may be spoiled due to contamination by microorganisms or insects from the surrounding air, water and soil. कधी कधी काय होतं, हवा, पाणी आणि जमीन, माती यांच्यामधील जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत किंवा जे इन्सेक्ट्स आहेत, सूक्ष्मजीव किंवा कीटक आहेत, ते सुद्धा आपल्या अन्नामध्ये प्रवेश करतात आणि आपलं अन्न खराब होतं. कॅन यू गिव्ह सम अदर एक्झाम्पल्स ऑफ फॅक्टर्स दॅट कॉज स्पॉइलेज ऑफ फूड? अजून एखादं एक्झाम्पल सांगाल का तुम्ही? अजून कशामुळे आपलं अन्न खराब होऊ शकतं? फॅक्टर, द फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर दॅट. आता पहिल्यांदा आपण काय पाहिलं, फळं वगैरे कशामुळे खराब होतात? त्यांच्यामध्ये काही पदार्थ असतात, त्यांच्यामध्येच काही substances are present inside that fruits. Yes, air is there. Yes. Any else? Temperature. Okay. Insects are there. Yes. Rodents also. Rodents can also harm our food. Yes, yes. Any type of physical damage, including handling and all. Yes, nature includes the natural factors, which is air, water, and soil. Next. Food wastage. अन्न वेस्ट कशा प्रकारे जातं बघा. व्हॉट इज फूड वेस्टेज? हाऊ अँड वेअर इज फूड वेस्टेड? सांगा मला. आपलं अन्न कुठे कुठे आणि कसं वाया जातं? मोस्टली कोणत्या गोष्टींमध्ये अन्न वाया जातं असं तुम्हाला वाटतं? सांगा. Okay, I will give you one example. Yes, yes. In birthday, in the sense, in any celebrations. Okay, कोणत्याही प्रकारच्या सेलिब्रेशन्स मध्ये वी डोंट नो हाऊ मेनी पीपल आर गोइंग टू कम. बरोबर, आपल्याला माहिती नसतं आणि आपल्याकडे कशी पद्धत असते की हा 50 लोकांना आमंत्रण केलंय, मग 70 ते 80 लोकांचं जेवण बनवा. येस, अशी पद्धत आपण फॉलो करतो की नाही? कारण आपल्याला वाटतं की जेवण कमी नको पडायला. येस, म्हणूनच अशा अशा विचारामुळेच जेवण फुकट जातं. आणि 50 मधून जर 30च आले तर आपलं बनवलेलं एवढं जेवण फुकट जातं की नाही? म्हणजेच येस, हॉटेल्स अँड मेनी टाइप्स ऑफ फंक्शन्स या ठिकाणी अन्न वाया जातं. फूड गेट वेस्टेड. With the help of science and technology, India has shown great progress in the production of various foodstuffs like cereals, fruits, vegetables, fish, as well as milk and milk products. बघा, आपल्याकडे सायन्स आणि टेक्नॉलॉजीने म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञानाने खूप प्रगती केली आहे. त्यामुळे भारतात आपल्या देशात वेगवेगळ्या प्रकारचे अन्नधान्य, फळे, भाज्या किंवा माशांचे उत्पादन, दूध आणि दुधाच्या पदार्थांचं उत्पादन यामध्ये आपला देश भरपूर पुढे गेलेला आहे. Even so, many people in our country and all over the world face the problem of hunger. तरी सुद्धा काय होतं, आपल्या देशामध्ये कितीतरी लोक भुकेला सामोरे जात आहेत. कितीतरी लोक अन्न न घेताच झोपी जातात. Many do not get even one meal a day. कितीतरी लोकांना एका वेळचं सुद्धा जेवण मिळत नाही. Hence it is our duty to prevent wastage of food wherever it takes place. म्हणून जिथे जिथे अन्न वाया जात आहे, जर आपल्या कंट्रोलमध्ये असेल तर आपण ते टाळलं पाहिजे. त्याची जावं फर्स्ट ड्युटी. नेक्स्ट, क्वांटिटेटिव्ह वेस्टेज ऑफ फूड. आता क्वांटिटेटिव्ह म्हणजे संख्यात्मक प्रकारात वेस्टेज कसं होतं फूडचं?
Wrong methods of farming like hand sowing of seed, inadequate threshing, improper storage, and wrong method of distribution are some reasons for quantitative wastage of food. Quantitative wastage of food म्हणजे संख्यात्मक अन्न नासाडी. ओके, बघा यामध्ये मेन कारण आहे चुकीच्या पद्धतीची शेती. चुकीच्या पद्धतीने शेती करणे म्हणजेच मुठीत अन्न घेऊन ते पेरणे. ओके, मळणी व्यवस्थितरित्या न करणे. थ्रेशिंग म्हणजे धान्याची मळणी केली जाते त्याला थ्रेशिंग म्हणतात. इम्प्रॉपर स्टोरेज, अयोग्य पद्धतीने धान्याची साठवण करणे. रॉंग मेथड ऑफ डिस्ट्रीब्युशन आणि वितरणासाठी सुद्धा चुकीची पद्धत वापरणे. जसं See, besides, much food is wasted as a result of custom of offering and serving too much food to guests at a traditional feast or banquets. Had it not been wasted, all this food could have met the need of many others. आणि कधी कधी आपण आपल्याकडे जेव्हा फंक्शन असतं तेव्हा आपण काय करतो, पंगत बसवतो बरोबर. आणि या पंक्तीत पारंपरिक पद्धतीने जेवण वाढताना आपण आपल्या पाहुण्यांना अनावश्यकरित्या आग्रह करतो बरोबर. त्यांना नसेल पाहिजे तरी त्यांच्या पत्रावळीमध्ये त्यांच्या ताटामध्ये जेवण जबरदस्ती वाढलं जातं. मग ते काय करतात, त्यांना संपत नाही ते बाकीचं जेवण ते तिथेच टाकून देतात आणि ते जेवण आपण कोणाला देऊ शकत नाही. म्हणजे तिथेच काय होतं, आपल्या अन्नाची नासाडी होते. देयर इज क्वांटिटेटिव्ह वेस्टेज ऑफ फूड इज टेकिंग प्लेस. ओके, अंडरस्टूड. जर हे का त्याला वेस्टेज म्हटलं आहे, जर तिथे आपण त्यांच्या ताटात जबरदस्ती नसतं वाढलं तर ते चांगलं राहिलेलं अन्न आपण कोणाला तरी देऊ शकत होतो. येस ऑर नो? Yes. Okay. That's why it is said that in such functions and traditional feast, wastage of food is taken place in a quantitative manner. Now, qualitative wastage of food. गुणाच्या आधारावर अन्नाची नासाडी कशी होते बघा. Using wrong methods of protecting food, excessive use of food preservatives, overcooking, washing the vegetables after cutting them, mishandling of fruits like grapes and mangoes, miscalculation of the time required of transport food from producers to consumers are some of the causes of qualitative wastage of food. म्हणजे आपल्या अन्न पदार्थांची क्वालिटी कशी खराब होते बघा. अन्न रक्षण करत असताना, प्रोटेक्शन करत असताना चुकीच्या पद्धती वापरणे, अन्न सुरक्षतेच्या चुकीच्या पद्धती वापरणे, जे काही प्रिझर्वेटिव्ह आहेत, प्रिझर्वेटिव्हचा वापर केला जातो तुम्हाला माहितीच असेल, ते प्रिझर्वेटिव्ह जास्त प्रमाणात वापरणे, ओव्हर कुकिंग अन्न जास्त शिजवणे, वॉशिंग द व्हेजिटेबल्स आफ्टर कटिंग देम भाज्या चिरून नंतर धुणे, ज्याच्यामुळे त्याच्यात असणारे जे विटामिन्स मिनरल्स आहेत ते सगळे वॉश होऊन जातात. देन मिसहँडलिंग ऑफ फ्रुट्स लाईक ग्रेप्स अँड मँगोज, द्राक्षे आंबे यांची अयोग्य हाताळणी. ओके, त्यांना जर आपटलं काही केलं इकडे तिकडे त्या पेट्या फेकून दिल्या तर ते डॅमेज होण्याची शक्यता आहे. आणि आंबा आणि द्राक्ष ही असे फ्रुट्स आहेत जे लवकर डॅमेज होतात. मिसकॅल्क्युलेशन ऑफ द टाइम रिक्वायर्ड टू ट्रान्सपोर्ट फ्रॉम द प्रोड्युसर टू कंझ्युमर. आपण हल्ली तुम्ही पाहिलं असेल की पॅन्डेमिकमुळे आंबे वगैरे पण लोक ऑनलाईन ऑर्डर करत होते एप्रिल आणि मेच्या मंथमध्ये. तर मी असं वाचलेलं आहे की जो कंझ्युमर होता, ओके, जो ग्राहक होता त्या ग्राहकापर्यंत जेव्हा ती आंब्याची पेटी पोचली तेव्हा त्याच्यातले आंबे खराब झाले होते आणि त्या ग्राहकाने जो कोण विकणारा होता त्याला भरपूर सुनावलं होतं. पण याच्यामध्ये प्रॉब्लेम काय आहे, कशामुळे झालं हे, जो विक्रेता होता त्याला वाटलं असेल हा 3 दिवसात माझी ही आंब्याची पेटी त्या ग्राहकापर्यंत पोहोचेल, पण कदाचित ती आंब्याची पेटी पोहोचण्यासाठी जास्त वेळ लागला असावा, म्हणूनच ग्राहकाला खराब झालेले आंबे भेटले. येस, डू यू ऍग्री विथ दिस? म्हणजेच काय, अन्न तयार होऊन ग्राहकापर्यंत पोहोचण्यासाठी जर वेळ लागला तर अन्नाची नासाडी होऊ शकते. यालाच आपण क्वालिटेटिव्ह म्हणजे अन्न खराब होऊ शकतं. ओके, जर आता तुम्ही झोमॅटोवरून ऑर्डर करताय आणि तुम्हाला ते जेवण उद्या मिळालं तर काय होतं, याच्यात वेळेचा अंदाज चुकला आणि तुमच्या अन्नाची नासाडी झाली. ओके, क्वालिटेटिव्ह
Yes, qualitative spoilage. Then, so what can you do? What can you do to prevent food wastage and spoilage? मग आपण काय करू शकतो याच्यासाठी? अन्न वाया जाऊ नये, अन्नाची नासाडी होऊ नये, यासाठी आपण काय करू शकतो? सी, serve yourself only as much as you can eat. तुम्ही जेवढं जेवणार आहात, जेवढं खाणार आहात, तेवढंच अन्न ताटात वाढून घ्यायचं आहे. अवॉइड ओव्हर कुकिंग फूड. अन्न एकदम जास्त वेळ शिजवत ठेवायचं नाही, त्यामुळे त्याच्यात असणारे न्यूट्रिएंट्स हीटमुळे डॅमेज होतात, नष्ट होऊन जातात, डिस्ट्रॉय होऊन जातात. अवॉइड थ्रोइंग अवे लेफ्ट ओव्हर फूड, रियूज इट इन अ प्रॉपर वे. शिल्लक अन्न टाकून द्यायचं नाही, तर त्यांचा योग्य पद्धतीने वापर करायचा आहे. त्यामुळे खराब झालेलं अन्न खायचं असं नाही. जर ते चांगलं असेल तर त्याचा योग्य पद्धतीने आपण वापर करू शकतो. Buy only as much grain, vegetable, fruits, milk, etc. as you need. Avoid the temptation to make excessive purchases. आपल्याला आवश्यक आहे तेवढंच अन्नधान्य, फळे, भाज्या, दूध यांची खरेदी करायची आहे. एकदम अति खरेदी करावी असा मोह टाळून द्यायचा आहे. Store grains and other perishable foodstuffs like vegetable, fruits, milk, etc. using proper method. जी अशी अन्न पदार्थ आहेत जे लगेच खराब होऊ शकतात, जसं की भाज्या, फळे आणि दूध यांची साठवण करण्यासाठी चांगली योग्य पद्धत वापरायची आहे. मग कोणती पद्धत वापरणार तुम्ही? How you can store fruits, vegetables and milk to prevent them from getting destroyed? Yes. Where you keep it? कुठे ठेवता तुम्ही भाज्या, फळे, दूध? Where we have to keep it? Yes, in fridge. Okay, in refrigerator. Check the expiry date of bottled, canned, packed food and use within that time. जे काही आपले मसाले असतात किंवा तुमचे सॉसेस आहेत, ओके, देन जॅम्स, हे सगळे पदार्थ काय येतात? हल्ली आपण भरपूर रेडी टू इट गोष्टी वापरतो. मग या सगळ्या गोष्टी हवा बंद अशा डब्यांमध्ये येतात, बाटल्यांमध्ये येतात. मग ते वापरण्याच्या आधी, ते खाण्याच्या आधी त्याची तारीख पाहावी आणि त्या तारखेच्या आधीच ते संपवून टाकावे. Eat all the food that you have served yourself. ताटात घेतलेले सगळे पदार्थ संपवणे. ओके, अंडरस्टूड टिलिया? Okay, I think we should go forward. Okay, see, 16th October, World Food Day, to work towards food security and avoid food wastage. अन्न सुरक्षा करणे आणि अन्न नासाडी टाळणे यासाठी 16 ऑक्टोबर हा दिवस जागतिक अन्न सुरक्षा दिन म्हणून सेलिब्रेट केला जातो. नाउ फूड स्टोरेज अँड प्रिझर्वेशन. Is my speed okay? Should I go forward? Still we have half an hour left. Should I go forward or should I stop? It is very simple one and we just require hardly 10 minutes to complete it. Yes? Okay. Food storage and preservation. See, we have learned about various methods of safe storage of food like freezing, drying, boiling, airtight packing, etc. These different methods prevent the growth of microorganisms in food and thereby save the food from spoiling. बघा, आपण वेगवेगळ्या पद्धती शिकला आहोत अन्न पदार्थ साठवण्याच्या, जसे की अन्न पदार्थांना थंड करणे, वाळवणे, सुकवणे, उकळून ठेवणे, देन हवाबंद डब्यात ठेवणे. येस, हे सगळं आपण लास्ट इयर यू हॅव लर्न अबाउट दॅट. काय होतं या मेथड्समुळे? या मेथड्समुळे त्या पदार्थांमध्ये होणारी
जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांची वाढ थांबवली जाते आणि ते पदार्थ खराब होत नाहीत. फूड प्रोटेक्शन अँड फूड प्रिझर्वेशन. फूड प्रोटेक्शन, prevention of food spoilage by microbial growth and infestation by pest is called food protection. फूड प्रोटेक्शन म्हणजे काय? अन्न रक्षण. बघा, प्रिव्हेन्शन ऑफ फूड स्पॉइलेज बाय मायक्रोबियल ग्रोथ अँड इन्फेस्टेशन बाय द पेस्ट. वेगवेगळ्या कारणांमुळे अन्नामध्ये जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते वाढणे आणि ते अन्न खराब होणे किंवा कीड लागणे. ओके, या सगळ्या गोष्टींपासून अन्नाला प्रोटेक्ट ठेवणे, सुरक्षित ठेवणे म्हणजेच फूड प्रोटेक्शन, अन्न रक्षण. नेक्स्ट इज फूड प्रिझर्वेशन. Food preservation, use of various preservatives to prevent for a long period of time food spoilage due to internal factor is called food preservation. See, फूड प्रिझर्वेशन म्हणजे काय? अन्नामधील जे अंतर्गत घटक आहेत त्यांना त्या घटकांमुळे होणारा बिघाड टाळायचा आहे आणि ते अन्न पदार्थ दीर्घकाळ टिकून राहावे याच्यासाठी त्यांच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह ऍड करणे, याला फूड प्रिझर्वेशन असं म्हणतात. See, there are some methods of food protection. Method of food protection: freezing, use of inert gas, use of preservative, smoking, use of insecticide, irradiation, pasteurization. Okay, these are some methods. Let's see them one by one. First is freezing. Freezing म्हणजे थंड करणे, फ्रीज करणे, गोठून ठेवणे. Biological and chemical reactions in food materials are slow down as low temperature. As a result, food remains in good condition for a longer duration. That is why refrigerators are used in the kitchen. बघा, तुम्हाला माहिती आहे का, अन्न पदार्थांमध्ये जे काही बायोलॉजिकल मटेरियल आहेत, अन्न पदार्थांमध्ये ज्या काही बायोलॉजिकल आणि केमिकल रिएक्शन घडून येत असतात त्या आपण थांबवू शकतो असं नाही, पण त्यांचा जो स्पीड आहे, वेग आहे, तो कमी करू शकतो. आणि तो कशामुळे कमी होतो? फ्रीजिंग मुळे. म्हणून आपण आपल्या किचन मध्ये रेफ्रिजरेटरचा उपयोग करतो, आपले अन्न पदार्थ खराब होऊ नयेत म्हणून. नेक्स्ट इज स्मोकिंग. फूड इज प्रिझर्व विथ द हेल्प ऑफ स्मोक. अल्युमिनियम फॉस्फाइड इज युज्ड इन दिस मेथड. धूर देऊन अन्न प्रिझर्व केलं जातं, यासाठी अल्युमिनियम फॉस्फाइड याच्या स्मोकचा वापर केला जातो. सो स्मोकिंगच्या मेथडनी जे कॅन फूड असतात, मोस्टली फॉरेन कंट्रीज मध्ये कॅन फूडचा वापर केला जातो. त्यांचं मीठ किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे काही फूड मटेरियल आहे ते एका कॅन मध्ये पॅक्ड येतात आणि ते स्टोअर करण्यासाठी स्मोकिंग पद्धतीचा वापर केला जातो. नेक्स्ट, यूज ऑफ इन्सेक्टिसाइड्स. Malathion is sprayed on the gunny bags containing food grains. कीटकनाशकांचा वापर. पोत्यात जेव्हा धान्य भरतात तेव्हा त्या पोत्यांवर मेलॅथिओनचा फवारा मारतात, ज्यामुळे त्याला कीड लागत नाही. म्हणूनच आपण आपलं धान्य वापरताना धुवून घेत असतो. इरॅडिएशन. इरॅडिएशन म्हणजे किरणे हे केली जातात. बघा, in this method, food is exposed to ionizing radiation such as high energy electron emitted by accelerators, X-rays, gamma rays emitted by radioactive isotopes, etc. या पद्धतीत काय केलं जातं? जे काही अन्न पदार्थ आहेत त्याच्यावर किरणांचा मारा केला जातो. ओके, ही किरणे एखाद्या सोर्स पासून घेतली जातात आणि त्यामध्ये एक्सरेज, गॅमा रेज ही किरणे असतात आणि ते रेडिओ ऍक्टिव्ह आयसोटोप्स पासून इमिट होतात आणि त्याच्यामुळे आपलं फूड प्रिझर्व होऊ शकतं. This process destroys the microbes, insects, etc. Shelf life of fruits increases due to increase in ripening period. The shelf life of potatoes and onions increases due to slow down sprouting. बघा, जेव्हा फळांवर या किरणांचा मारा केला जातो त्यामुळे त्यांचा जो काही पिकण्याचा कालावधी आहे, the period to get them ripe is get increases. Okay, त्यांचा जो पिकण्याचा कालावधी आहे तो वाढतो आणि लवकर न पिकल्यामुळे ते खराब होत नाहीत लवकर. आणि जेव्हा
कांदे बटाट्यांसारख्या अन्नपदार्थांवर या किरणांचा मारा केला जातो. तुम्ही पाहिलं असेल का कांद्या बटाट्यांना कोंब येतात. येस, पाहिलंय का तुम्ही? अंकुर येतात, अंकुर फुटतात. ओके, मग जर ते कांदे बटाटे या किरणांखालून गेलेले असतील तर त्यांना ते कोंब लवकर येत नाही. त्यामुळे हे असे अन्नपदार्थ इरॅडिकेशनमुळे जास्त वेळ टिकू शकतात. नेक्स्ट इज यूज ऑफ इनर्ट गॅसेस. यूज ऑफ इनर्ट गॅसेस, काही गॅसेसचा वापर करणे. नायट्रोजन इज फिल्ड इन एअरटाइट पॅकेट्स ऑफ पोटॅटो वेफर्स and other food products, thus preventing the growth of fungus and insects in them. बघा, आपण बोलतो ना माझ्या लेजच्या पॉकेटमध्ये तर लेज कमी आणि हवा जास्त होती, पण ही हवा का भरली जाते? ही हवा भरली जाते, हा असतो नायट्रोजन गॅस, आणि त्या चिप्सला कोणत्याही प्रकारचा फंगस, बुरशी लागू नये, कीटक वाढू नये, यामुळेच त्यामध्ये नायट्रोजन हा गॅस भरला जातो. ओके, नेक्स्ट, use of preservatives, natural preservative and chemical preservatives. These are of two types. Some naturally available materials like salt, sugar, oil are used as preservative in pickle, jam, muramba, petha, etc. बघा, निसर्गता उपलब्ध असणारे म्हणजे नॅचरल प्रिझर्वेटिव्ह कोणकोणते आहेत? मीठ, साखर आणि तेल. हे जेव्हा आपण लोणचं, जाम, मुरांबे, पेठा इत्यादी पदार्थ भरून ठेवतो वर्षभरासाठी, तेव्हा ही लोणची टिकवण्यासाठी त्यामध्ये भरपूर प्रमाणात मीठ आणि तेल घातलेलं आईने तुमच्या घातलेलं तुम्ही पाहिलं असेल का? कारण हे काय आहेत? हे आहेत प्रिझर्वेटिव्ह, नॅचरल प्रिझर्वेटिव्ह, आणि हे आपलं अन्न वर्षभर टिकवून ठेवतात. देन कम्स केमिकल प्रिझर्वेटिव्ह. प्रत्येक वेळी दुकानातले जर पदार्थ आपण आणत असू तर ते साखर, तेल आणि मीठ घालून साठवून ठेवू शकतात का? जे काही कॅन फूड वगैरे आहे, नाही. तर त्यामध्ये केमिकल प्रिझर्वेटिव्ह वापरले जातात. ऍसिटिक ऍसिड, विनेगर, citric acid, sodium benzoate, and some nitrate and nitrite salts are some example of chemical preservatives. बघा, ऍसिटिक ऍसिड म्हणजेच विनेगर, सायट्रिक ऍसिड, सोडियम बेन्झोएट आणि काही नायट्रेट आणि नायट्राइट सॉल्ट्स, क्षार, यांचा वापर करून आपण काय करतो? दे आर युज्ड इन सॉसेस, jellies, jams, and in packaged ready to cook vegetables and ready to eat foods, etc. जे आपण सॉस खातो, जेली, जॅम, त्यांना टिकवण्यासाठी किंवा बाहेरील फॉरेन कंट्रीज मध्ये डायरेक्टली शिजलेल्या भाज्या किंवा शिजलेलं अन्न मिळतं, आपल्या इथे पण मिळतं ते आता, ते पॉकेट टिकवून ठेवण्यासाठी या सगळ्या केमिकल प्रिझर्वेटिव्हचा त्यामध्ये वापर केला जातो. नेक्स्ट मेथड इज पाश्चरायझेशन. ओके, पाश्चरायझेशन कशात वापरत असतील सांगा मला? एनी आयडिया? पाश्चरायझेशन कशाचं करतात? एनी आयडिया? दुधाची पिशवी कधी वाचली आहे का? येस, मिल्क. दुधाच्या पिशवीवर लिहिलेलं असतं पाश्चराइज्ड मिल्क. याचा अर्थ काय बघा? दिस मेथड इन्व्हॉल्व्स Okay. This method involves heating the milk or other similar foodstuffs up to the certain temperature. Example, milk at 80 degrees Celsius for 15 minutes and cooling it quickly. This destroys the microbes present in the milk and it keeps for a longer duration. आपलं जे काही दूध येतं पिशव्यांमधलं त्यावर पाश्चराइज्ड मिल्क असं लिहिलेलं असतं. या पद्धतीमध्ये काय केलं जातं? दुधाला 80 डिग्री सेल्सिअस तापमानावर तापवलं जातं, उकळलं जातं आणि 15 मिनिटं ही प्रोसेस चालते आणि लगेचच त्याला थंड करून पॅक केलं जातं. यामुळे काय होतं? जे काही मायक्रोब्स आहेत, सूक्ष्मजीव आहेत, ते मरून जातात आणि आपलं दूध जास्त वेळ टिकू शकतं. ओके, see, great scientist, the microbiologist Louis Pasteur developed the technique of preserving the quality of food by raising its temperature to prevent microbial growth in the food. मग अन्न साठवून ठेवण्यासाठी, अन्नाची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी ते अन्न गरम केलं पाहिजे, तापमान वाढवलं पाहिजे, असं कोणी शोधून काढलं? एक मायक्रोबायोलॉजिस्ट होते, लुई पाश्चर नावाचे, त्यांनी शोधून काढलं.
नाव अडल्टरेशन ऑफ फूड. व्हॉट इज मीन बाय अडल्टरेशन फूड ऑफ फूड? अन्नाची भेसळ म्हणजे काय? येस एनीवन? अन्नाची भेसळ म्हणजे काय? सांगू शकता कोणी? ओके चला. इथे दूध आहे. ओके, फूड स्टफ इज मिल्क. अडल्टरंट, दुधामध्ये कोणता पदार्थ मिक्स केला तर आपल्याला समजून नाही येणार? दुकानदाराने दुधामध्ये कोणता पदार्थ मिक्स केला तर आपल्याला कळणार नाही? A simple one I am asking. They can add water. Yes, they can add water into that. Yes. Next is red chili powder. रेड चिली पावडर मध्ये काय टाकू शकतात? येस. येस, पावडर ऑफ ब्रिक. येस, ब्रिक डस्ट. गुड. ओके, सी. The health of all people, young and old, poor or rich, is endangered by food adulteration. मग भेसळयुक्त अन्न पदार्थ खाल्ल्यामुळे लहान मोठे किंवा श्रीमंत गरीब सगळ्याच लोकांचं जीवन आहे ते धोक्यात आलेलं आहे. ओके. डिफरंट टाइप्स ऑफ अडल्टरंट अफेक्ट्स अवर हेल्थ इन डिफरंट वेज. वेगवेगळ्या प्रकारचे जे पदार्थ भेसळीसाठी वापरले जातात ते आपल्या आरोग्यावर वेगवेगळे परिणाम घडवून आणत असतात. Some adulterant cause abdominal discomfort or poisoning. Some may affect the functioning of some organs if consumed over a long period of time or even cause cancer. C. काही पदार्थ असे असतात जे आपण खाल्ल्यामुळे आपल्याला तेवढ्यापुरता त्रास किंवा पोटात दुखू शकतं किंवा फूड पॉइझनिंग होऊ शकतं, उलट्या वगैरे होऊ शकतात. काही पदार्थ असे असतात जो आपला एखादा ऑर्गन डॅमेज करतील, तर काही पदार्थ एवढे वाईट असतात की ते त्यांच्यामुळे आपल्याला कॅन्सर सारखा एकदम जीवघेणा आजार सुद्धा होऊ शकतो. फूड इज अडल्टरेटेड इन दिस वे टू. काही अजून पद्धतीने सुद्धा अन्न पदार्थामध्ये बदल घडवून आणले जातात, भेसळ घडवून आणली जाते. Removal of some important component of food. Example, removal of fat content of milk, essence of cloves, कार्डमॉम्स एक्सेट्रा. बघा, अन्न पदार्थातील काही महत्वाचे घटक काढून घेतले जातात, जसं की दुधांमधील फॅट्स आहेत त्यांना काढून घेणे, लवंग, वेलदोडे यांचा जो अर्क आहे, मेन इसेन्स आहे तोच काढून घेणे. मेकिंग ऑफ लो क्वालिटी इनएडिबल चीपर मटेरियल और हार्मफुल कलर विथ फूड. कमी प्रतीचा स्वस्त असा न खाण्याजोगा पदार्थ तयार करणे आणि त्याच्यामध्ये आपल्या हेल्थला हानिकारक असणारा फूड कलर, हार्मफुल असणारा फूड कलर मिसळणे. मिक्सिंग ऑफ सम हार्मफुल मटेरियल लाईक स्मॉल स्टोन, फाईन सँड, आयर्न फिलिंग, युरिया, डंग ऑफ हॉर्स, सॉडस्ट एक्सेट्रा. अपायकारक पदार्थ वापरणे, मिक्स करणे, जसे की बारीक दगड, लोखंडाचा चुरा, घोड्याची लीद, युरिया, लाकडाचा भुसा, खडे. ओके. मग अन्न पदार्थाची जी काही भेसळ आहे ती आपण कशी शोधू शकतो? हाऊ विल यू फाइंड आउट द फूड हॅज बीन अडल्टरेटेड? सी, फूड मटेरियल मिल्क, त्यामध्ये अडल्टरंट आपण वापरू शकतो वॉटर. ओके. सी, वॉटर इज अ सिंपल adulterant that can be used by a local दूधवाला. That's why I told you water. Okay. Next. Taste काय आहे? Put a drop of milk on a glass slide and slightly incline it to spread the drop. If the spread marks of milk does not appear milky white, water must have been added to it. दुधाचा एक थेंब आपल्या स्लाइडवर ठेवून ती थोडी आडवी करायची आहे आणि दुधाचा थेंब खाली उघळून द्यायचा आहे. जर आपल्या स्लाइडवर पांढरा खूण नाही दिसली तर दुधात पाणी मिसळलेलं आहे असं आपण बोलू शकतो. रेड चिली पावडर, त्याच्यामध्ये ब्रिक डस्ट म्हणजे विटांची पावडर टाकणे.
Take a spoonful of chili powder in a beaker. Add water half of the Add water up to half of the beaker. Stir it and leave it undisturbed for a few minutes. If a red layer is seen settle at the bottom of a beaker, it must have been adulterated with brick dist. मग आता एक चमचा मिरचीची पावडर बीकर मध्ये घेऊन अर्धा बीकर भरेल एवढं पाणी घ्यायचं आहे आणि त्याला मिक्स करून 5 मिनिटं न हलवता ठेवायचं आहे. मग जर आपल्या पाण्याच्या तळाशी लाल रंगाचा थर जमा झाला तर आपल्या मिरची पावडर मध्ये विटांची पावडर आहे असं समजायचं. टर्मरिक पावडर मध्ये मेटॅनिल येल्लो या पदार्थाची भेसळ केली जाते. ते कसं ओळखायचं आहे आपण? टेक अ पिंच ऑफ टर्मरिक पावडर इन अ टेस्ट ट्यूब. ऍड अ स्मॉल क्वांटिटी ऑफ वॉटर टू इट. Shake the mixture and add a few drops of concentrated HCl. Okay. What will be the result? The mixture becomes red on addition of concentrated HCl and the red color does not disappear of methanol yellow is present. See, आपल्या टेस्ट ट्यूब मध्ये थोडीशी एकदम चिमटीभर हळद घेऊन त्यात थोडं पाणी टाकायचं आहे आणि त्या मिक्सचरला मिक्स करायचं आहे आणि त्यामध्ये हायली कॉन्सन्ट्रेटेड असं HCl टाकायचं आहे, हायड्रोक्लोरिक ऍसिड. आणि त्यामुळे काय होणार आहे, हायड्रोक्लोरिक ऍसिड हे कॉन्सन्ट्रेटेड असल्यामुळे जे काही मिक्सचर आहे त्याला रेड कलर येईल आणि जर आपल्या हळदीमध्ये मेटॅनिल येलो मिसळलं गेलं आहे, भेसळ केली गेली आहे तर त्याचा जो रेड कलर आहे तो कायमच राहील. रवा, फाईन आयर्न फिलिंग. रव्यामध्ये लोखंडाचे एकदम बारीक कण मिसळले गेलेले असतात. पास अ मॅग्नेट थ्रू दी रवा. रव्यावर मॅग्नेट फिरवायचा आहे, चुंबक फिरवायचा आहे. आयर्न फिलिंग अदर टू दी मॅग्नेट. चुंबकाला जसं अट्रॅक्ट होतं, जे काही आयनचे फिलिंग असतील ते चुंबकाला चिकटून जाणार. ओके, अंडरस्टूड? अंडरस्टूड टिल हियर? Okay, see, some chemicals are injected into fruits to make them more attractive and tasty. तुम्हाला माहितीच असेल काही फळांमध्ये इंजेक्शन्स दिली जातात कारण ते जास्त टेस्टी, स्वादिष्ट आणि दिसण्यासाठी एकदम आकर्षक बनावे म्हणून. मिल्क वेंडर्स ऍड युरिया टू द मिल्क सो दॅट इट अपियर्स टू हॅव हायर फॅट कंटेंट. बघा, दुधामध्ये दुधाची जी साय असते वरची, तिचे जे फॅट्स असतात ते जास्त दिसावे म्हणून त्यामध्ये युरिया मिसळला जातो. शॉपकीपर्स चेंज द एक्सपायरी डेट ऑफ द फूड पॅकेट अँड एअरटाईट कंटेनर टू अवॉइड अ फायनान्शियल लॉस. आपलं स्वतःचं नुकसान होऊ नये म्हणून जे दुकानवाले आहेत, विक्रेते आहेत, ते काय करतात, या एअरटाईट पॅकेटची कधी कधी एक्सपायरी डेट स्वतः बदलतात. Calcium carbide and some other chemicals are used to make fruits look more attractive. Example, bright yellow bananas. बघा, केळी एकदम पिकल्यासारखी एकदम पिवळी दिसण्यासाठी आणि काही दुसरी फळे पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाइड आणि बाकी काही केमिकल्सचा वापर केला जातो. Frequently harmful chemicals like carbonated soda, phosphoric acid, etc. are mixed with cold drinks. जे काही कोल्ड ड्रिंक्स आहेत, शीतपेय आहेत, त्यामध्ये कार्बोनेटेड सोडा आणि फॉस्फरिक ऍसिड यासारखे एकदम हार्मफुल केमिकल्स मिक्स केले जातात. ओके, हॅव यू अंडरस्टूड क्लिअरली? We have completed our whole lesson. Have you understood it clearly? Any doubts? Okay. Okay, so we are going to stop over here. We'll be dealing with our question answers in the next lecture. As I am fully exhausted, as we have completed the whole lesson in one lecture only, I am fully exhausted. So we are going to stop over here. You all are okay with this? We'll deal with our question answers in the next lecture. ठीक आहे का?
Okay. Okay. Thank you so much. Now you all can leave the class. You will not have any homework. Okay. You will not have any homework as we have not discussed the question answer. Bye bye everyone. Bye, ma'am. Bye.